ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती मिळते आणि सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, म्हणजे तुमच्या मागण्यांबाबत नकारात्मक असं असू शकतं, कसं बघताय तुम्ही असं? नाही, सरकार असं मराठ्यावर अन्याय नाही करू शकत. म्हणजे त्यांच्याबद्दल सकारात्मक आणि आमच्या बाबत नकारात्मक ही भूमिका मराठ्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सरकार नाही घेऊ शकत. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे. कारण त्यांना जसं वाटतंय की आरक्षण असूनसुद्धा आणखीन जास्तीचं मिळावं, म्हणजे असूनसुद्धा जसं वरबडा वाटतंय ते येवल्याच्या त्या छगन भुजबळला, तसं आम्ही वरबडत नाही आहेत. आमचं हक्काचं आहे, आमच्या नोंदी आहेत. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, 83 क्रमांकाला तशा नोंदीसुद्धा आहेत. याच्यासारखं आम्ही खात नाही सगळ्या दुनियाचं. त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही. सरकारने जर तसं केलं तर सरकारला मागात पडेल. सरकार जर पुन्हा पहिल्यासारखंच करायला लागलं, आम्हाला त्यांची गरज आहे त्यांची गरज आहे, तर पुन्हा सरकारचे हाल होणार. मग आमचा नाविलाज आहे. काल मुख्यमंत्री असंही म्हणाले की जी मागणी केली आहे तुम्ही, काही ओबीसी किंवा कुणबी जातीची सर्टिफिकेट दिली ती खोटी आहे, तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यांवर दोघांवरही कारवाई होईल. मग बरोबर आहे ना, आमची एकही खोटी नाही, तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार. कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार. म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून. खऱ्या जरी असले तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार. कारण ओलं उभं तुमचंच जळतं आहे, कारण सरकार तुमचं आहे ना. त्यामुळे कसं तुम्हीच जळणार. पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं आहे, त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिलं की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा. मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा. दिलं आहे 14%, त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिलं आहे ते 1994ला त्याच्यावरही कारवाई करा. तेही 16%वरचं रद्द करा ना. ते का जमत नाही? म्हणजे ते खरं धरता का तुम्ही? म्हणजे द्वेष, जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे? तुम्हीच वाढायला लागले ना. आणि परत आमच्या मराठीवर ठपकाट होणार तुम्ही. म्हणजे खोड्या तुम्ही करणार. आम्हाला 13% आरक्षण तुम्ही दिलं, तुम्हीच रद्द केलं. आता हे 10% हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याचिका दाखल झालेली, म्हणजे हेही जाणार. मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार, म्हणजे खोड्या तुम्हीच करणार. आता आमच्या नोंदी सापडल्या 57 लाख, प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार. म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले. आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं, मग आम्ही जातीवादी. मग तुम्ही कसे वागा, म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा, मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला, आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा. तसं झालं हे. म्हणजे तुम्हीच करो हम करो, ते काहीतरी आहे ना कायदा, तसं झालं खेळी. आता तुम्ही सांगताल तेच नसतं, मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी. आम्हालाच मतदान करा, नाही तर मग जातीवादी. ते असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाही आहे. ते तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही, कारण तो देशव्यापी विषय आहे. मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का? हे बी पेलणार नाही तुम्हाला. आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी. ते इथून मागं कसं झालं काय झालं ते मला माहीत नाही. मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी भेणार नाही. आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला. मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आहे, माझा समाज पाठपुरवायला खंबीर आहे या सरकारची, आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे. मी समाजाची पाठराखण करतो. गोरगरीब समाजाचे मराठीचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय. माझा समाज एक आला ही यांची लई पोटदुखी, प्रचंड पोटदुखी. काही नेत्याची पण आहे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता, एक आला, मतात रूपांतर झालं की यांना मला हटवायचं आहे. त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही. कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले, मग तुम्हाला सोपं आहे का? म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला? आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता, मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची. पाहिजे तेच कळलं ना. स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? याला काय म्हणता? हे ते यांना दोष नाही हो, मी देणारच नाही. माहीत झालं आहे मला. आता काल तर तो जाहीर बोलला यावल्यावाला, ते लोक मय आहेत म्हणला. मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक आहेत म्हणला. ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार? ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता. तू कमी विचारतो मला बार बार? ते म्हणत होता काहीतरी त्याला. तर मी जाणार आहे. मय पोर आहेत ते, मय फंटर आहेत म्हणतो देऊ. फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहीत? आता मय लोक आहे म्हणतो देऊ.
मग याचा अर्थ याला काय आता बोलून उपयोग आहे? त्याला काय आहे, त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे, हे काम तो करणार आहे. गोरगरीब धनगर बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावून तो मोकळा होणार आहे आणि तो घरात बसणार आहे आणि वाद लावणार आहे. यांच्या लक्षात आहे ना आपण कोणासाठी काम करतो आहे आणि हे वाढायला लागले. मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही. याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं. गोरगरिबांच्या मराठ्यात आणि धनगरात वाद लावायचं काम तो करायला लागला महे लोक म्हणून. आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला 5 दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्कृत आहे सरकारच्या, म्हणजे ते सरकारच आहे ना. त्यात एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी ती, कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे 2-4 जण आहेत. आणखीन ते यावल्यावाल्याला 2 जोडं भेटलेत. आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा, तेवढं आरक्षण द्या बरं का. तर ते भाषणं ठोकायचे त्या आम्हाला. आम्ही मराठा विरोधी नाहीत. निवडणुका आले की आम्हाला मराठा विरोधी ठरतेत, मला जातीचं ठरीतेत. असं कसं काय होतं आहे? पडला की नाही बोरखा उघडा. मराठ्यांनी मतदान केलं, त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवित होते की आमचं तेवढं आरक्षणाचा बघा. तर खांद्यावर हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही, मी तसं नाही. मी निवडणुकीला उभा राहिलं कीच जातीवाद येतो, मग जात काढली जाते. आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातोय. तुमची भाषा खूप खालावत चालली आहे, खालच्या दर्जाचं बोलताय, शब्द वापरताय असं बबनराव तायवाडे म्हणाले. जर ही भाषा तुम्ही वापराल तर समोरचाही त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. नाही भाषा काय आहे खालची? त्यांचं म्हणणं आहे. हा पण काय आहे खालची? काय आहे? धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये खालची भाषा आहे. ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये ही खालची भाषा आहे. खालची भाषा म्हणजे काय? आणि तायवाडे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती? समान न्याय करायचं शिका तायवाडे भाऊ. आम्ही तुम्हाला मानतो, तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस. शेंडके भाऊ असो, ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो, तुम्ही जे 10, 12, 15 जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं? छगन भुजबळ होता तेव्हा ते काय होतं? आया बहिणीपर्यंत गेले ना, वैयक्तिक गेलात ना. आणखीन आया बहिणीपोत गेलो नाही मी तुमच्या कुणाच्याच. वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या. तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही समान न्याय करायला पाहिजे. किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते, या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे आहेत, या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता. त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या? वैयक्तिक राजकारण असू नाही तर समाजकारण असू, वैयक्तिक कुणी बोलत नाही. एवढं तर ज्ञान मी लहान असून मला आहे. तुम्ही वैयक्तिक गेलात. काढा भाषणं दे, कोयत्याने पाय तोडू, आम्ही अमुक अमुक करू. तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र? बघा थोड्या. आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी. तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषणं केलेली. शिव्या तायवाडे भाऊ दिलेत का नाही शिव्या? मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होतं. समोरून खालच्या दर्जाच्या शिव्या नाही आहेत. जरा थांबा, ही भाषा नको. मी बोललो की खालच्या दर्जा, म्हणजे किमान तुम्ही तरी 2-4 जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका. सत्य ते सत्य बोला. आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा. तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा. मी सल्ला फिल्ला देत नाही, पण वयानं कमी जरी असलं तरी सांगतो, तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका. त्यावेळेच्या काय होत्या त्या भाषणाला तुम्ही स्वतः होतात. तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या, तुमच्या समोर दिल्यात, मान्य करा. मग ते नावं पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत शिव्या देणारे, तेही माहिती आहे. आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं आणि तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या? त्याला नाही सोडू शकत मी. हो, तुम्ही त्याच्या जवळ जा, लांब जा, मला नाही देणं घेणं, मी त्याला नाही सोडू शकत. त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं. तेव्हा नाही सुटू शकत. तुम्ही त्याच्याकडून राहा नाही तिकडून राहा. आमची भूमिका आहे, तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळं तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या 4-5 जणांकडून. शेवटी तुमची इच्छा. पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेचं काय? आम्ही जातीवादी करतो असं तुमचा आरोप आहे. मात्र जरांगे पाटील फक्त एका जातीपुरताच विचार करतात, मात्र आम्ही 400 जातींचा विचार करतो असं ते म्हणतात.
आणि मग जातीवाद कोण करतंय, जरांगे पाटील की आम्ही? अरे ते म्हणतंय हे नाही, ते बसविलेलं ते सांगताय फोन करून असं बोलत जाय. आम्ही त्याला उत्तरच देऊ शकत नाही, त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी, मानणार बी नाहीत त्यांना कोणालाच. त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला, आणि धोकडं मी देणार नाही. त्यांनी सांगितलं मग हे लोक आहेत ते सांगताय तिकडून 400 जाती संभळतो, इथून मागं तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा, ते नोंदी किती वेळेस म्हणलाय. मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत. आहे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो. त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारामाऱ्या लावायचा. हां त्याचं काम आहे ते. काय म्हणलं ते की मी एका जातीचं काम करतोय. फक्त मराठा जातीपुरतं अरे मग तुला कळायला पाहिजे, येवल्यावाल्याच्या माणसा, तुला एक गोष्ट कळाली पाहिजे. तू संविधानाच्या पदावर बसला, 450 जाती तो असले महत्त्वाचे नाहीत, महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. तुला संविधान मी शिकू का? संविधानाच्या पदावर बसला, तू एका जातीचा बोलत होता. मराठ्याचं आरक्षण देऊ नका, ते रद्द करा, आंदोलन उभा करतो माघारून. आणखीन 2 जोडं केली त्यांनी, सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठेवले 2. काही फरक नाही पडणार आम्हाला, टायमाला दाखवू आम्ही सुद्धा. ती यांना काही दोष देऊन उपयोग नाही खालच्याला. लय मोठे तू तडा आलाय ना आता, लय आता बघू ना कोण कोण सांगू ना आम्ही, पुढं आहेच ना आणखी. गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यामध्ये कुणबीच्या 1,45,431 नोंदी सापडल्यात आणि त्या आधारे 1,40,000 लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. काय गेल्या 9 महिन्यात मराठवाड्यात 45,431 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या कुणबी नोंदीच्या आधारे 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय. पण तुम्ही जो सगळ्या सोयऱ्याचा आग्रह धरताय, ते जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावधी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. मग म्हणूनच अंमलबजावणी करायची म्हणतो ना, ते नको म्हणतो. आणि ते छगन भुजबळ म्हणतो 450 जातीचा मी काम करतो. बरं 450 जातीचं काय ना करीना, जातीवादच तरी बाकीच्या सोडल्या ना, 450 गोड लागा त्यात. मराठ्याने काय केलं रे भाऊ, तो धनगर बांधव होता मराठ्यात वाद लावायला लागला. एक घेऊन टाका ना मराठीची, काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ? हे म्हणता ना येऊ द्या ना. अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे होतं छगन भुजबळनं, येऊ द्या मराठीसुद्धा, मराठ्याचा सुद्धा नेता झाला असता तू. ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो. जातीवादी नाही, आमचं चाललंय बरोबर चाललंय. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे. सरकारने नाही केली, सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही. एकट्या येवल्यावाल्याचं ऐकून मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे, कोणाचे ताटातले काढून कोणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे. कारण 1884 पासून आम्ही येत, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1967 आणि 90 यांना आरक्षण दिले. आधी कोण? आमच्या ताटातलं आम्हाला परत द्या, हिसकून घेऊन पळले. 50-50 जण आले, आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत. आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं. इतक्या जणांच्या मागं पळताय ना, अंधारात घेऊन पळाला. अंधारात रातची दिलेली, अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय ती कुपटीत कापाटीत. छगन भुजबळने किती विरोध करायचा काम केला, किती जाती एकत्र काम केला, तरी मराठ्यांना माझी विनंती आहे, एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही. हे सगळं छगन भुजबळ करतोय, एकटा दोषी आहे तो. ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं, जातीवाद करणं, सभेतून व्यासपीठावरून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं, वैयक्तिक याच्यात घुसणं, हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ. छगन भुजबळ पुन्हा असं म्हणाले मराठ्यांना आरक्षण द्या मात्र स्वतंत्र द्या. द्या ना 50% आत स्वतंत्र द्या. 27% आरक्षणात स्वतंत्र द्या. दे उद्या सकाळी. तो ह्या नावाने टाळ्या वाजवतो आम्ही. 50%च्या वर कायला खोटा ठोकितो. चलो बस, धन्यवाद. उदय सामंत असं म्हणाले की सरकार वक्तव्यावर ठाम आहे आणि ओबीसीवर